चलो नागपूरचा नारा देत विदर्भातील नगर परिषद व महानगरपालिका शिक्षक मोठ्या संख्येने नागपुरात एकवटले। विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले असून वर्षानुवर्षे प्रलंबित वेतनवाढ, सेवा शर्तीतील विसंगती, पदोन्नतीतील अडथळे आणि आर्थिक लाभांबाबतची अनिश्चितता या मुद्द्यांवर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले। विविध जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले। आमच्या न्याय्य मागण्या मान्य करा असा इशाराही देण्यात आला। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागपुरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शासन चर्चेला बसणार का आणि या आंदोलनावर तोडगा काढणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे 1 तारखेला पेन्शन आणि पगार मिळालाच पाहिजे आणि 2022 पासूनची थकबाकी आहे जी सेवानिवृत्त झाले शिक्षक त्यांची अजूनपर्यंत मिळालेली नाही। त्याच्यामध्ये ज्यांनी चिरीमिरी दिली त्यांच्या 25ची थकबाकी निघालेली आहे। याच्यावरून तुम्ही समजू शकता या डिपार्टमेंटचा काय हाल आहे। तसेच सेवानिवृत्त जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांची सेवा ज्येष्ठता लागलेली नाही, कोणत्याही एरियात झालेला नाही, कोणतं काहीच इथे काम होत नाही। आणि आज 11वा दिवस आहे। परवाच्या दिवशी आमचं शिष्टमंडळ मॅडमकडे गेलं असता तुम्ही किती दिवस बसा माझ्या मनाने करीन अशी त्यांनी धमकी दिली। आज आम्ही धमकी दिली आहे त्यांना की तुम्ही जर आमच्या मागण्याचा सविस्तर विचार केला नाही तर आम्ही आमरण उपोषणाला हे आमचे सेवा ज्येष्ठ जे शिक्षक आहेत सेवानिवृत्त शिक्षक ते बसतील आणि त्याची जबाबदारी जर ते त्यांच्या जीवितहानी प्राणहानी झाली तर तुमच्यावर राहील असा मी त्यांना गर्भित इशारा दिलेला आहे। किती महिने झाले किंवा किती वर्ष होते? 5 वर्ष होत आहे मॅडम थकबाकी न मिळाल्यामुळे। 5 वर्षापासून एकाही व्यक्तीला कोणती श्रेणी लागलेली नाही, पदवीधर श्रेणी नाही किंवा वरिष्ठ श्रेणी नाही किंवा निवड श्रेणी नाही असा या डिपार्टमेंटचा हाल आहे। आणि शासनाकडून निधी प्राप्त होतो यांना दर महिन्याला, परंतु 2-2, 3-3 महिने हे पगार करत नाही अशी परिस्थिती आहे। किती शिक्षक आहे आणि किती थकबाकी आहे? थकबाकी 38 करोड रुपयाची आहे। किती शिक्षकांची? शिक्षकाची ते 150 ते 200 लोक आहेत। जे आंदोलनात कुठल्या शिक्षक आलेले आहेत हे पूर्ण आपल्या 15-20 जिल्ह्यातून अमरावती विभाग आणि चंद्रपूर या सगळं आपलं नागपूर विभागातून। या मागण्यांना घेऊन तुम्ही शिक्षक मंत्री किंवा आमदारांना भेटलेले आहेत? हो भेटलेलो आहे। दत्ते साहेबांना भेटलो, अडबाले साहेबांना भेटलो, त्याच्यानंतर गानार साहेब आहेत माजी विधान परिषद सदस्य त्यांनाही भेटलो। त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे पण मॅडम काही जुमानाला तयार नाही, जे काय माझ्या हिशोबानं करणं असं म्हणतायत।